त्याच्याही वडिलांना 3च एकर जमीन होती, माझ्याही वडिलांना 3च एकर जमीन होती। मग मला असं राहून काय वाटतं की बाबा माझ्या वडिलांचे चिचुके आहेत आणि त्याच्या वडिलांचे पैसे आहेत का? उपमुख्यमंत्री फडणवीस तिकडे छत्तीसगडला प्रचाराला गेले ते। उपमुख्यमंत्री अजितदादा ह्यांना डेंगू झालाय, त्यांना डेंगू आताच कसा झाला? ही तर बबनदादा शिंदेच्या मुली टाकाला तवा डेंगू झाला नव्हता का? आता डेंगू कसा झाला? जेवढी मराठीचे मुख्यमंत्री आमदार जे आहे ते त्यांनी जातीचं मराठीचं रक्त असलं तर त्यांनी जाऊन तिथं सगळं मोदीपाशी जाऊन बसलं पाहिजे। नारायण राणे बोलतोय ते मराठीची काय बेंचोदन हे ते, मग ते त्यांना गरज नाही, त्यांना गरज नाही तर तुम्ही घेऊ नका ना, तुम्ही जाती बदलून दुसरीकडे वागा, आम्ही तोंडा तुम्हाला कुठे घ्या म्हणतोय। जर काय जरांगे पाटलाला झालं तर महाराष्ट्र एवढा मोठा पेटल की भूतो न भविष्यतो एवढा पेटल, तरी सरकारने ह्याची गांभीर्याने दखल घ्यावी। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। नमस्कार, मी मुकेश, महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दर्शक हो, मी सध्याला मंगळवेढा तालुक्यातल्या माचनूर या गावामध्ये आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, माचनूरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी पद्धतीने उपोषणाला सुरुवात झालेली आहे। खरं तर मराठा आरक्षण किती महत्त्वाचं आहे, त्याची झळ यांना किती बसली आहे, काय फायदा काय तोटा, हे सगळं आपण यांच्याकडून चर्चा करून घेणार आहोत। त्याआधी आपलं सगळ्यांचं महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे। उपोषणाला बसला आहे, आजचा कितवा दिवस आहे आणि याबद्दल सगळ्या तुमच्या काय भावना आहेत? आजचा या ठिकाणी उपोषणाचा 3रा दिवस आहे। आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं गावात रॅली काढली, कॅन्डल मोर्चे काढले, ग्रामसभा घेतली। ग्रामसभेला अतिशय चांगला प्रतिसाद महिला वर्गातून आला। या ठिकाणी जवळपास 200 ते 250 लोक ग्रामसभेला उपस्थित होते आणि त्यांनी एकमतानं ठराव केला की मराठा आरक्षण यासाठी जे जरांगे पाटीलांचं आंदोलन चालू आहे त्यासाठी 100% पाठिंबा आमच्या गावानं दिलेला आहे। या प्रत्येक ह्याच्यामध्ये आमचं गाव अग्रेसर आहे। या ठिकाणी कालपासून 3 दिवसापासून आमचं चक्री उपोषण या ठिकाणी चालू आहे। अक्षरशः आमच्या गावाला तसं बघायला गेलं तर अधिकाऱ्याचं गाव म्हणून ओळखलं जातं, परंतु जे अधिकारी झाले ते ठीक, परंतु जे अधिकारी 2 मार्क 3 मार्क 1 मार्कात गेले त्या पोरांची अक्षरशः मराठ्यांच्या मुलांची आयुष्य बर्बाद झालेलं आहे। तर ह्याला कुठंतरी आम्ही मराठ्याच्या जातीत जन्माला आलो, ही आमची चूक झाली काय असा प्रश्न ह्या मुलांच्यामध्ये निर्माण झालेला आहे। त्यामुळे मराठा समाजासाठी जे जरांगे पाटलांनी आंदोलन केलेलं आहे त्याला आमच्या गावातून 100% पाठिंबा आहे। आणि या ठिकाणी कुणबी याचा अर्थ शेतकरी, आमच्या गावामध्ये जवळपास सर्व मराठा शेतकरी आहेत, सर्वांना शेतीची आहे। तर मोठ्या आमदार खासदार आज हे सुद्धा ओबीसीचे प्रमाणपत्र काढलेले आहेत त्यांनी, मग सर्वसामान्य मराठ्यांना हे ओबीसीचं प्रमाणपत्र का मिळत नाही? त्या लढ्यात आम्ही प्राणांतिक उपोषण करण्याची सुद्धा आता माचनूर ग्रामस्थांची तयारी आहे। वेळ गेले तर आता आमच्या पुढच्या पिढीसाठी 1 मेला तरी चालेल, परंतु आम्ही पुढच्या पिढीसाठी मराठ्यांच्या जातीला जन्माला आलो असं वाटू नये त्यांना काहीतरी, म्हणून आम्ही या ठिकाणी प्राणांतिक उपोषणसुद्धा करण्याची तयारी आहे। ठीक आहे, अशा भावना इथल्या माचनूरकर लोकांच्या आहेत। एक तरुण म्हणून आरक्षणाचा काय फायदा काय तोटा, काय आरक्षणामुळे काय झळ कधी पोचली का? बघा, आज आता आपण हा जो गरजवंत मराठ्यांचा जो पूर्ण लढा चाललेला आहे त्याच्यामध्ये आज माझी आजची भावना काय हे सांगण्यापेक्षा मला असं सांगावं वाटतं की बाबा ह्याची मला आधी काय झळ पोचलेली आहे। बघा, मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून शिक्षण घेतलेलं आहे। ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशनला होतो त्यावेळेस माझ्यासोबत माझा एक बेंचमेट होता जो की कास्टमधून येत होता। त्याला साधारणतः 7,500 रुपये फी होती आणि त्याला स्कॉलरशिप म्हणून 5,000 रुपये माघारी यायचे। त्याला पूर्ण वर्षाची फी 2,500 रुपये होती आणि त्याच ठिकाणी मी 78,000 रुपये कॉलेजची फी भरत होतो। तुम्ही डिफरन्स बघू शकता की 2,500 रुपये कुठे आणि 78,000 रुपये कुठे। बरं, विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट अशी की त्याच्याही वडिलांना 3च एकर जमीन होती, माझ्याही वडिलांना 3च एकर जमीन होती। मग मला असं राहून काय वाटतं की बाबा माझ्या वडिलांचे चिचुके आहेत आणि त्याच्या वडिलांचे पैसे आहेत का? माझ्या वडिलांनी आज मला शैक्षणिक लोन काढून शिकवलेलं आहे, अजून पण त्या लोनचं वजं माझ्या डोक्यावरती आहे। मग बाबा मराठा समाजामध्ये जन्मून हा लोनचं वजं घेऊन आयुष्यभर जर मी असंच वजं ओढत राहिलो तर मी माझ्या ज्या गरजा आहेत, प्राथमिक गरजा कधी भागवणार का? मी बँकाच भरत बसू? ह्याही गोष्टींना कुठेतरी बघितलं पाहिजे। अजून एक मला नमूद करावी अशी गोष्ट वाटते, 2020 साली मी AMVIची एक एक्झाम दिली होती, म्हणजे RTO अधिकाऱ्याची एक्झाम दिली होती। त्या एक्झाममध्ये साधारणतः 2 मार्कासाठी माझा नंबर गेला।
असं वाटतं की त्यावेळेस ही जी 2 मार्काचा नंबर गेला तो जर मी कुठल्या तरी कास्टमध्ये बसत असतो, आरक्षणाचा जर फायदा मला मिळत असता तर आज मला इथं उभं राहायची गरज पडली नसती. आज मी एक अधिकारी असलो असतो आणि आपल्या महाराष्ट्राची देशाची सेवा करत असलो असतो. त्यामुळं आजच्या ज्या भावना आहेत ह्या सर्व तरुण पिढीच्या तरुण पिढीचा प्रतिसाद हा जरांगे पाटलांना आहे. आज आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. कारण बघा अजून एक आपण गोष्ट अशी प्रकर्षाने मला जाणवते, 12वीला होतं त्यावेळेस मला असं वाटत होतं की मला मेडिकलला ॲडमिशन मिळावं. त्यावेळेस मला पण चांगले पर्सेंटेज होते. त्यावेळेस एक गोष्ट अशी वाटते की माझ्यासोबत असणारे जे साधारणतः 90ला जर मेरिट क्लोज झालं तर 89% असणारे मराठ्याची मुलं घरी बसत होती, त्यांना मेडिकलला ॲडमिशन मिळत नव्हतं. आणि त्याच ठिकाणी कास्टमधले 60 आणि 65% मुलं डॉक्टर होत होते. विचार करा, हेच डॉक्टर उद्या सरकारी दवाखान्यात येतात आणि हेच तुमची शस्त्रक्रिया करण्याचं काम करतात. एक साधारणतः विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 89%वाला मुलगा हुशार असेल का 60-65%वाला आरक्षणातनं डॉक्टर झालेला मुलगा हुशार असेल? तुम्ही सरळ जनतेच्या आरोग्यासोबत असा खेळ करत आहात आरक्षणाच्या माध्यमातून. त्यामुळे तुम्ही विचार केला पाहिजे. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. मराठ्यांचा जो खरंच हुशार मुलगा आहे तो पुढे गेला पाहिजे. असं व्हायला लागलं की गाढवाच्या रेसमध्ये घोडे मागं राहायला लागलेत आणि गाढवं पुढे जायला लागलेली आहेत. अशा भावना या तरुण मराठा सहकार्याच्या आहेत. खरं तर आज आरक्षण असतं किंवा मराठा समाजात जन्माला आलो नसतो तर आज एक सरकारी अधिकारी म्हणून राहिलो असतो, महाराष्ट्राची सेवा केली असती. अशा या भावना या तरुण सहकार्याच्या आहेत. उपोषणला बसलाय, काय वाटतं सगळ्याबद्दल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तीर्थक्षेत्र माचनूर हे जे गाव आहे, ह्या गावामध्ये एज्युकेटेड जी मुलं आहेत त्यांची संख्या जी आहे फार मोठ्या प्रमाणावरती आहे. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेतले, मग इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल किंवा आणखी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये BEd D.Ed झालेली मुलं, परंतु त्यांना संधी मिळत नाही. आणि संधी मिळत नसल्यामुळं ते आज कुठल्याही प्रकारचं काम करू शकत नाहीत. की त्यांना जर ती संधी मिळाली, समान न्यायाचं तत्त्व आपण म्हणतो, सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे असं आपण म्हणतो. परंतु काही मुलं काय होतात की त्यांच्यापेक्षा आत्ताच त्यांनी सांगितलं की बाबा काही मुलांना कमी मार्क असून सुद्धा संधी मिळते, काही मुलांना मार्क जास्त मिळून सुद्धा त्यांना संधी मिळत नाही. त्यामुळे ती मुलं डिस्करेज होतात आणि त्यांच्या मनामध्ये एक आपल्या अशी भावना निर्माण होते की बाबा आपण ह्या देशात जन्माला का म्हणून आलो, ह्या समाजात जन्माला का म्हणून आलो. त्यांना आपल्या समाजाचीच त्यांना वाईट वाटायला चालू होतं. म्हणून हा सगळा माचनूरमधला जो समाज आहे, समाज बांधव जो आहे तो जरांगे पाटील यांच्या मागं आहे. जरांगे पाटील यांनी सुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. कारण हा जो लढा आहे हा एवढ्या वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका योग्य दिशेने चाललेला आहे आणि त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी करणं फार महत्त्वाचं आहे. पुढील काळामध्ये सुद्धा जरांगे पाटलांसारख्याच एका योद्ध्याची मराठा समाजाला फार मोठ्या प्रमाणावरती गरज आहे. या ठिकाणी मी एवढं सांगतो. ठीक आहे, आपल्याला आरक्षण पाहिजे. सगळे उपोषणला बसले तर म्हणजे रेशनमध्ये आरक्षण पाहिजे, कशामध्ये पाहिजे आरक्षण? आपणाला म्हणजे 2 रुपयाला तांदूळ मिळावं, 3 रुपयाला गहू मिळावं. 2 रुपयाला तांदूळ खाणारी ही माणसं नाहीत. आणि माझे एक जरांगे पाटलांना विनंती आहे, लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि जरांगे पाटलांना आमची विनंती आहे, काहीतरी खावावं, काहीतरी थोडं प्यावं. असले हजार आपण आंदोलन उभा करू, पण तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्यावी एवढीच मी त्यांना विनंती करतो. आता माझा जे नातू आहे तो लातूरला नीटच्या परीक्षेला बसलेला होता आणि तो फक्त 520 मार्क त्याला पडलेले नाही. हां, आणि 522ला क्लोज झालं. 2 मार्कात तो गेला. आणि बाकीचा समाज आहे त्या समाजात 340ला तो विद्यार्थी ह्याला गेला, पुढे MBBSला गेला. त्यामुळे हा आपल्यावरती दोष होतोय मराठा ह्याच्यावरती. हा होऊ नये म्हणून आम्ही आरक्षण कायम करणार आहे. आणि आता सध्या तो रिपीटला पाठवला आम्ही. म्हणजे 1 वर्ष त्याचं वाया वाया गेलेला आहे ते वर्ष. तुमची शाळा किती झाली? मी D.Ed कॉलेजमधून हे झालो आहे, म्हणजे इरिगेशनकडे सर्व्हिसला होतो. बरं. हां, आणि नातू मेडिकल नाता मेडिकलला आहे. मग आज आरक्षण असताना तुला वर्ष वाया गेलं नसतं ना. बघा सरकार लोकांचं वर्ष खरं तर वर्ष हे थोडं नका कालावधी आहे. लोकांचं आयुष्य वाटून झाले यामध्ये आरक्षण नसल्यामुळं. आणि ज्याला मार्क कमी आहे ती ज्याची क्वालिटी कमी आहे तो त्या मेडिकलमध्ये गेला. आणि आता ह्या दादांनी सांगितल्याप्रमाणे हीच लोक कमी मार्काची लोक आरक्षणामुळे मेडिकलमध्ये जातात, सरकारी दवाखान्यात कामाला लागतात आणि ते आपल्या लोकांचे ऑपरेशन करतात. मध्ये परवा बीडला जो एका दवाखान्यामध्ये 35-40 ती बालकं वारली, त्याचं पण हेच उदाहरण असू शकतं. आपल्यासोबत माचनूरचे माजी सरपंच आहेत. काय वाटतं सगळ्या आरक्षणाबद्दल? नाही, आरक्षण हे मिळलंच पाहिजे. कारण आज एवढं तीव्र आत्तापर्यंत कधीच झालेलं नव्हतं आणि समाजाला आत्तापर्यंत न्याय कधीच मिळाला नव्हता. जरांगे पाटलाच्या भूमिकेतनं आज जे पहिल्यांदा न्याय मिळतोय ह्यात माघार घेऊन बी चालणार नाही. कारण आज मी 2 मुलाची फी आत्तापर्यंत 17 लाख रुपये भरलेत, तरी 17 लाख रुपये, तरी दोन्ही मुलं अजून सर्व्हिसला लागली नाही. आणि त्यांच्याच वर्गातली मुलं
आज दुसरीकडं लाखानं पगार घेतात. आता सध्या बी ही परिस्थिती आहे. हां, शेती विकून पैसे भरलेत आणि 1921ला कायदा पारित झालेला आहे. कारण कुणबी आणि शेतकरी एकच असा कोर्टातनं निर्णय झालेला आहे. त्यामुळे ही व्हायलाच पाहिजे, एवढं माझं म्हणणं आहे. अशा पद्धतीच्या पालकांच्या भावना आहेत. 17 लाख रुपये भरून शेती विकून शाळेच्या पोरांना पैसे भरलं आणि तिथं चांगली मार्क पण मिळली त्यांना, पण आरक्षण नसल्यामुळं त्यांना घरी बसावं लागलं. शेती बी गेली, नोकरी बी गेली, ती पण बेरोजगार, हे पण बेरोजगार, अशी परिस्थिती मराठा समाजाची आहे. अशा पद्धतीच्या या सगळ्या माशनूरकरांच्या भावना आहेत. आपल्यासोबत अजून माशनूरमधला एक युवक आहे, त्यांच्या काय भावना त्या सगळ्या संबंध आरक्षणाबद्दल काय वाटतं? सगळ्या आरक्षणाबद्दल असं वाटतंय, आम्ही आंतरवाळी सराडीला पण गेलतो, तिथं असं कोटी 1.5 कोटी अशी गणनाच करता येणार नाही. मग एवढी आलती तेवढी आलती. आमचं हे आता 6वा दिवस आहे म्हणजे आरक्षणाचा जरंग पाटला, पण आमचा 3रा दिवस आहे उपोषणाचा. आम्ही आज ठरवलं एक 10-15 जण आम्ही आज फक्त पाणी प्यायचं, म्हणजे अन्न त्याग आंदोलन आहे आजचं. मला सरकारला एवढं आश्वासन द्यायचं आहे, त्यांनी एवढं सरकार स्थापन करायचं, म्हणजे एवढी फोडाफोडी करते ती राजकारणात, ह्यांना खोका दे त्यांना खोका दे ही करते ती, ह्यांना सत्ता स्थापन करायसाठी म्हणते आमदार फोडते ती ही करते ती, ह्यांना एवढं ही करता येणार. एवढं मराठ्याबद्दल एक तुम्ही सगळी मिळून तुम्हाला आरक्षण देता येणार. तुम्ही फोडाफोडी करताय. आता उपमुख्यमंत्री फडणवीस तिकडे छत्तीसगडला प्रचाराला गेले, उपमुख्यमंत्री अजितदादा ह्यांना डेंगू झालाय. त्यांना डेंगू आताच कसा झाला? ही तर बबनदादा शिंदेच्या मुली टाकायला तेव्हा डेंगू झाला नव्हता का? आता डेंगू कसा झाला? मग ह्याबद्दल माझं मंत्री, जेवढी मराठीचे मुख्यमंत्री आमदार जे आहे ते, त्यांनी जातीचं मराठीचं रक्त असलं तर त्यांनी जाऊन तिथं सगळं मोदीपाशी जाऊन बसलं पाहिजे सगळं त्यांनी. ओबीसी सगळ्या त्यांना ओबीसी असलं तर बाकीच्यांना द्या ना तुम्ही. मग त्यांचं झालं, मग आमच्या मराठी जनला काय करायचं? बाकीची जनला हा ते नारायण राणे बोलतोय ते मराठीची काय बेंचोदन हे ते, मग ते त्यांना गरज नाही. त्यांना गरज नाही तर तुम्ही घेऊ नका ना. तुम्ही जाती बदलून दुसरीकडे वागा. आम्ही तोंडा तुम्हाला कुठे घ्या म्हणतोय? तुम्ही जाती बदला ना, दुसऱ्यात हे करा की, त्याचं काही हे करायची गरज आहे? पहिल्यांदा गाव केले तालुक्यात, आमचं पहिल्यांदा गाव आहे बंदी करायचं सगळं. आले केलं येऊच देणार नाही ना आम्ही, येऊच देणार आहे. जाळपोळ करणार आहे आम्ही, वाहनं फोडणार आहे. हा, सगळ्यात आम्ही हितनं ठिणगी फिटली पाहिजे, सगळे जाळपोळ करायची. महत्वाचं, अतिशय महत्वाचं, जे मराठा समाजाला कधीच एक चांगलं नेतृत्व भेटलं नाही आजपर्यंत, ते मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून भेटलं. एक निस्वार्थी नेतृत्व भेटले. आज 6 दिवस झाले ते बिगर अन्न पाण्याचे आहेत, औषधी घेत नाहीत. त्यांना त्यांच्या जर जीविताला काय झालं तर सरकारला एक युवक म्हणून काय इशारा द्यायचा? मी जरांगे पाटलाला एवढं आव्हान करू शकतोय की हिने कसं आहे, हिने स्वतःची काळजी घेतली पाहिजे, स्वतःच्या तब्येतीची पण काळजी घेतली पाहिजे. कसं आहे, बाकीची लाख मिळी चालतीये, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. बाकीचे असं नेतृत्व कुठलं मिळणार नाही. कुठलं आतापर्यंत नेतृत्व मिळलं, हे केलं, त्याने पैसे देऊन फोडाफोडी करते ते. असलं एक दुसरं करायला नाही. फक्त हे लाखाचा एवढा मराठ्यांचा केवळ ह्या माणसाकडे बघून एवढा लढा चालू आहे. हे फक्त मी एवढंच तुम्हाला सांगू शकतो, ही लाख मिळीच आहे, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. या ठिकाणी जरांगे पाटलाविषयी मी सांगतो, सरकारला आमची माचनूरच्या वतीनं विनंती आहे, जर काय जरांगे पाटलाला झालं तर महाराष्ट्र एवढा मोठा पेटल की भूतो न भविष्यतो एवढा पेटल, तरी सरकारने ह्याची गांभीर्याने दखल घ्यावी. अन्यथा या महाराष्ट्रात शासनाच्या लोकाला किंवा पुढारींना वावरता येणार नाही इतका मराठा आक्रोश होईल. तरी त्याचा शासनानं गांभीर्याने विचार करावा आणि जरांगे पाटलाला काही होऊ नये, काही व्हायच्या अगोदर त्यांनी तातडीनं आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा, एवढीच विनंती आहे. या ठिकाणी निकाली नाही काढला तर सरकार या गोष्टीला जबाबदार राहील आणि पुढच्या जगावर जाळपोळ होईल त्याला पण सरकार जबाबदार राहील. ठीक आहे. अशा पद्धतीच्या सर्व माशनूरकरांच्या भावना आहेत. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसाची मुदत दिली होती, पण त्या 40 दिवसामध्ये सरकारने कोणतीही भूमिका न मांडल्यामुळे जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले. दिसतंय त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. या माशनूरकरांनी त्यांना एक सांगितलं की आरक्षण तर पाहिजेच आम्हाला, आरक्षण आपण अजून दुसऱ्या बाजूने मिळवू, पण तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. लाख मिळेल तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. गड तर येईलच, गडासोबत आम्हाला तुम्ही पण पाहिजे. अशा पद्धतीच्या या माशनूरकरांच्या भावना आहेत. खरं तर सरकारनं याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. कॅमेरामन महेश सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, माचनूर.